respected dignitaries, students, parents, and my colleagues. Very good morning to one and all present over here. Let me first congratulate all 12th grade students for their grand success in HSC board examination. 1857 साली स्थापन झालेल्या भारतातील पहिल्या मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर राजन सर 5 वर्ष कुलगुरू होते. महाराष्ट्रामध्ये वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. ग्रामीण परिसरामधील खेडेगावातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या मध्य प्रदेशमधील रायसोनी विद्यापीठाचेही काम त्यांनी कुलगुरू म्हणून सांभाळलं आहे. देशाचं शिक्षण धोरण करण्यासाठी सॅम पेट्रोलाच्या अध्यक्षतेखाली जे नॅशनल नॉलेज कमिशन स्थापन झालं त्याच्या कार्यगटाचेही ते सदस्य होते. जगभरातील उत्तमातील उत्तम विद्यापीठांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील 3 खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मदत केली आहे. असे हे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आज आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहे. तर परत एकदा या सत्रामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या सत्राला सुरुवात करते. सर, सगळ्याच 12वीच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना अनेक प्रश्न मनात गोंगावत आहेत. थोडक्यात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय, पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे काय, किंवा कुठलं कॉलेज घ्यावं, कुठली ब्रँच घ्यावी, मला नोकरी मिळेल का. मला वाटतं आजच्या या चर्चासत्रातून त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना नक्कीच मिळतील. आणि म्हणूनच सुरुवात आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि पब्लिक युनिव्हर्सिटी यातला नेमका फरक तो काय या प्रश्नाने करूया. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही मला सहभागी करून घेतलं आणि मी सर्व इच्छुकांना आणि सर्व जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. and this is a question which generally asked in our country but not in other countries. खासगी विद्यापीठ आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन्स ज्याला आपण म्हणतो, शासकीय अनुदानावर असलेले विद्यापीठ किंवा शासनाने स्थापन केलेले विद्यापीठ, हे अमेरिकेमध्ये पण आहेत, हे ऑस्ट्रेलियामध्ये पण आहेत, की जपानमध्ये पण आहेत आणि सर्व देशांमध्ये खासगी विद्यापीठ आणि शासनाने शासकीय अनुदान दिलेली विद्यापीठ आपल्या भारतामध्ये आहे. याचं कारण असं आहे की लोकसहभागातून म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो. मी तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये सावित्रीबाईंनी जी शाळा काढली ती खासगीच होती. रयत शिक्षण संस्थेने ज्या काही शाळा काढल्यात किंवा महाविद्यालय काढली ती देखील खाजगी स्वरूपाचीच होती. पण 1972 नंतर शासनाचं अनुदान प्राप्त व्हायला लागलं काही महाविद्यालयांना. तेव्हा मित्रांनो, भारतामध्ये जसजशी उच्च शिक्षणाची गरज अधिक वाढू लागली तसतसं शासनाचं अनुदान हे कमी पडायला लागलं आणि म्हणून त्यांनी खाजगी लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आणि म्हणून ती खाजगी विद्यापीठ ही आपल्या देशामध्ये देखील स्थापन झालीत. खाजगी विद्यापीठांना फक्त अनुदान मिळत नाही, पण बाकी सगळ्या गोष्टी या विद्यापीठ अनुदान आयोगाने किंवा AICTE ने किंवा केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने ज्या सगळ्या मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड्स ह्या ज्या गोष्टी आहेत करायला सांगितल्या त्या सर्वांनाच करायला लागतात. त्याच्यामुळे त्याच्यापासून कोणाचीही सुटका नसते. फक्त ती खाजगी संस्था ही खाजगी लोक सांभाळत असतात आणि शासकीय विद्यापीठ आहे तिथे शासकीय त्याच्यावरती नियंत्रण असतं. पण शिक्षणाची
जी क्वालिटी आहे त्याचं नियंत्रण सर्व विद्यापीठांना सारखंच असतं. त्याच्यामुळे खाजगी विद्यापीठ आहे म्हणून ते वेगळं असतं आणि शासकीय आहे म्हणून ते वेगळं असतं असं नसतं. केवळ शासकीय विद्यापीठांमध्ये आणि खाजगी विद्यापीठांमध्ये केवळ थोडाफार प्रमाणामध्ये फी शिक्षण शुल्क असतं, त्याच्यामध्ये अंतर असतं. बाकी सर्व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून ते सारखंच असतं. या उलट खाजगी विद्यापीठांना फ्रीडम जास्त असतं निर्णय घेण्याचा. शासकीय संस्थांमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया थोडी लांब असते. म्हणजे एखादा शिक्षणक्रम बदलायचा असेल तर खाजगी विद्यापीठामध्ये तो लवकर बदलता येतो, शासकीय विद्यापीठांमध्ये त्याला वेळ लागतो. तेव्हा खाजगी विद्यापीठांना एक थोडस निर्णय घेण्यामध्ये थोडस स्वातंत्र्य असतं, ते लवकर निर्णय घेऊ शकतात. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. गुणवत्तेमध्ये सगळ्यांना सारखीच गुणवत्ता देण्यासाठी ते बाधित आहेत. सर, फारच सोप्या आणि साध्या शब्दात तुम्ही हा फरक समजून सांगितला. प्रत्येक पालकाला सर आपल्या पाल्याला म्हणजे पाल्याचा सर्वांगीण विकास व्हावा असं वाटतं. मग त्यासाठी सिलेक्शन ऑफ कॉलेज हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मग आता अभियांत्रिकीच्या विविध शाखेचं शिक्षण आणि करिअरच्या अनुषंगानं योग्य महाविद्यालयाची निवड कशी करावी, किंबहुना कुठल्या गोष्टी पालकांनी म्हणा किंवा पाल्यांनी म्हणा विचाराधीन केल्या पाहिजे, याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हाचा अतिशय चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर मला विचार करायचा असेल तर विद्यार्थी किंवा पालक, मी पण एक पालकच आहे, तर मी काय विचार करतो आणि काय विचार करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी खास करून. सॉरी, आम्ही मधून मधून कॉफी पितोय, तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पण ती पहिलेच या ठिकाणी ठेवली होती त्याच्यामुळे मी ते पण मधून मधून पितो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडमनी मला विचारलेला आहे. त्या या प्रश्नाचं उत्तर सगळ्या आपल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. आता विद्यार्थी काय विचार करतात, ते अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रम आहे ना बोरिंग आहे. याच्यावर रिसर्च झालाय. तरुण मुलं काय म्हणतात, ते म्हणतात बोरिंग आहे. दुसरा शब्द ते वापरतात ते वेग आहे, काही त्याला फोकस नाही आहे, वेग आहे ते. आणि तिसरं ते म्हणतात हा जनरिक आहे, मला स्पेसिफिक पाहिजे. मला एखादी फिल्म बनवायची असेल आणि त्या फिल्म मध्ये मला लाइटिंग द्यायचं असेल तर मला इंजिनिअरिंग मध्ये फक्त लाइटिंग कसं देतात, लाईट इफेक्ट त्याचं तंत्र काय आहे हे मला शिकवणार का? कारण मला ते उद्योग उद्या मला लाईट फिल्म मध्ये देण्याचा करायचा आहे किंवा मला रेकॉर्डिंग करण्याचा करायचा आहे, तर मला रेकॉर्डिंगचं शिकवणार का, फिल्मचं शिकवणार का, स्पेसिफिक फोकस शिकवणार का, फोटोग्राफी शिकवणार का? असे सगळे प्रश्न त्यांच्यामध्ये आहे. तेव्हा तुम्ही जे जनरिक शिकवणार ना ते मला नको आहे. हा विद्यार्थ्यांचा एक आउटलुक झालेला आहे जगभरामध्ये. याच्यावरती संशोधन झालं आणि म्हणून संशोधनाअंती त्यांनी काय विचार केला की काय महत्वाचं आहे या विद्यार्थ्यांसाठी, त्यांनी काय बघायला पाहिजे. तर 5 सी म्हणजे सी फॉर कलकत्ता. तर हे 5 सी अत्यंत महत्वाचे आहेत. मग ते 5 सी कोणते आहेत? तर पहिला आहे करिक्युलम, अत्यंत महत्वाचं आहे. काय करिक्युलम आहे ते, काय कॉलेजमध्ये काय तुम्ही देणार आहे. दुसरा सी आहे कॅम्पस कसा आहे. मी हे एक एक एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, पण दुसरा सी आहे कॅम्पस, कॅम्पस कसा आहे. तिसरा सी आहे कम्युनिटी, कम्युनिटी म्हणजे त्या महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी कसे आहेत, त्या महाविद्यालयामध्ये शिक्षक कसे आहेत, त्यांची कम्युनिटी काय आहे, ते नॉन टीचिंग कम्युनिटी काय आहे, त्याच्या आजूबाजूला जी कम्युनिटी आहे ज्याला इकोसिस्टीम म्हणतो, इंडस्ट्रीज आहेत का, त्या इंडस्ट्रीजची काहीतरी हे आहे का. चौथा आहे करिअर,
अत्यंत महत्वाचं आहे करिअर. हाच प्रश्न आहे ना आपल्या मनामध्ये, की मला करिअर माझं जे ज्याच्यासाठी मी केलं, त्याच्यासाठी मला उपयोगी ते कॉलेज आहे का? त्याचा उपयोग मला होणार आहे का? तसं वातावरण महाविद्यालयामध्ये आहे का? म्हणून 4था सी आहे करिअर. आणि 5वा सी आहे कॉस्ट. म्हणजे मी जे काही पैसे त्या ठिकाणी भरणार आहे, ते पैसे मला माझ्या जीवनामध्ये कधी रिकव्हर होतील, किती लवकर रिकव्हर होतील, हा 5वा अतिशय महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. आणि तो विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या संस्थेमध्ये आहे, म्हणजे मला तर अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सांगायला लागतं, की म्हणजे आपण MGM युनिव्हर्सिटी म्हणतो, पण मला असं वाटतं, की आपण महात्मा गांधी मिशन्स युनिव्हर्सिटी म्हणायला पाहिजे. कारण हे महात्मा गांधींच्या 150वी जन्मशताब्दी आहे. अत्यंत महत्वाचं आहे. महात्मा गांधींना आज जगभर विसरलेले नाही लोक. त्यांना आज आठवण त्यांची जास्त येते. या कोविड सिच्युएशन मध्ये तर अधिकच त्यांची आठवण येते. तेव्हा आपण महात्मा गांधी मिशन्स युनिव्हर्सिटी असं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर MGM आपण म्हणत गेलो तर कालांतराने लोक महात्मा गांधी हा शब्द विसरून जातील. म्हणून आपण महात्मा गांधी हा वापरू. तर आता हे जे 5 सी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही या 5 सी विद्यार्थी बघतात, पालक बघतात आणि हे ज्या संस्थेमध्ये आहे त्या संस्थेमध्ये तुम्हाला जायला पाहिजे. आता पहिला सी काय आहे? करिक्युलम आहे. आता या करिक्युलम मध्ये पहिलं काय बघायला पाहिजे? तर या करिक्युलम मध्ये टॉप पिक काय आहे? डू यू ऑफर दी प्रोग्राम्स आय एम लुकिंग फॉर? मग आता मी इंजिनिअरिंग करायचं आहे तर मला मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड लर्निंग, व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज मला दिसत आहेत का? त्या मला मिळणार आहेत का? हे बघतात. टॉप पिक. त्याच्यानंतर ऑप्शन्स काय अवेलेबल आहे? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मी इंजिनिअरिंग करतोय. मी आता एखाद्या कॉलेजमध्ये गेलो जिथे फक्त इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आज तुम्ही जर मला प्रश्न विचारला की आज केवळ मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो तर मला ते उपयोगाचं आहे का? मित्रांनो, अशी चूक करू नका. अशी संस्था बघा की ज्या संस्थेमध्ये इतर गोष्टी पण आहेत. म्हणजे आज तुम्ही बघता की एक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आता फॅशन डिझायनिंग कडे वळायला लागले. कारण त्याला त्या फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आला. मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो. जपानमध्ये आता एक उद्योग सुरू झालाय. काय उद्योग आहे? तिथे मास्क बनवण्याचा उद्योग सुरू झालाय. कोण बनवत आहे? फॅशन इंडस्ट्रीमध्ये जे लोक आहेत ते बनवत आहेत. म्हणजे त्यांनी असा मास्क तयार केला. मास्क आपण सातत्याने घातल्यानंतर आपल्याला श्वास घेण्यासाठी थोडासा सवय नसल्यामुळे त्रास होतो. तर त्याने एक मास्क बनवलाय. तो मास्क कसा आहे की तो मास्क जो आहे तो मास्क तुमचा जो आहे त्या मास्क मधनं तुम्ही जी एअर घेता ती एअर फ्रेश होते आणि मग तुमच्या शरीरामध्ये त्याचा शिरकाव होतो. आता हे फक्त फॅशन डिझायनिंग वाल्याने नाही बनवलंय. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड फॅशन डिझायनिंग एकत्र येऊन त्यांनी मास्क बनवला. आणि इतके वेगवेगळे मास्क त्यांनी बनवलेले आहेत मित्रांनो की तुम्हाला मी सांगतो की त्यांचा एक उद्योग सुरू झालाय मास्क बनवण्याचा. पण हा मास्क बनवण्याचा उद्योग कसा झाला? कारण त्या ठिकाणी इंटरडिसिप्लिनरी आलं. आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये जर इतर विद्याशाखांच्या संस्था देखील असतील तर तो उपयोग आपल्याला जास्त होतो. आणि म्हणून एखादी संस्था निवडत असताना त्या संस्थेमध्ये इतरही विषयांचे, इतरही विद्याशाखांचे शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम आहेत का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपल्याला मगाशी मी जे उदाहरण दिलं, फिल्म मध्ये मला जायचं असेल तर मला इंजिनिअरिंगचा उपयोग त्या फिल्म मध्ये येईल का? मग मला इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान शिकून मला फोटोग्राफी मध्ये कसं करता येईल, लाईट मध्ये. मी उदाहरणं देतोय. हे सगळ्या विषयांशी निगडित आहे. तिसरं बघायला पाहिजे करिक्युलम मध्ये त्या संस्थेचं रेप्युटेशन काय आहे त्या भागामध्ये. मी त्या भागामध्ये आता यासाठी म्हणतोय कारण आता कोविड-19 मुळे खूप लोक
परदेशात जात नाहीये, इथेच राहून ते शिकतायत. खूप लोक त्यांच्या भागाच्या बाहेर जात नाहीये, कारण सेफ्टीचा प्रश्न आहे. आणि म्हणून रेप्युटेशन तुमच्या भागामध्ये त्या संस्थेचं काय आहे आणि त्या देशामध्ये त्या संस्थेचं रेप्युटेशन काय आहे हे तुम्हाला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर रिअल वर्ल्ड, म्हणजे मला नसतंच थेरॉटिकल शिकवतायत का, की मला प्रॅक्टिकल पण देत आहे. मला जर प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये जायचं असेल तर मला प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्सच्या माध्यमातून, रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्सच्या माध्यमातून शिकवतायत का हे तुम्हाला बघायला पाहिजे आणि हे प्रश्न विचारायला पाहिजे. आणि त्या भागामध्ये त्या संस्थेचं रँक काय आहे, त्या संस्थेचं प्रेफरन्स लोक काय देतात हे तुम्हाला बघण्याची आवश्यकता आहे. दुसरा सी म्हणजे कॅम्पस. पहिला सी करिक्युलम झाला, दुसरा सी कॅम्पस. मग कॅम्पस मध्ये मला काय काय प्रकारचे एक्सपिरियन्सेस मिळतील हे तुम्हाला बघायला पाहिजे. हे कॅम्पस लाईव्ह आहे का, कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात, व्हायब्रंट आहे का ते कॅम्पस, त्या कॅम्पसमध्ये खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज होतात का, त्या कॅम्पसमध्ये स्टार्टअप्स आहेत का, त्या कॅम्पसमध्ये इतर गोष्टी घडतात का हे पण मला बघायला पाहिजे. व्हॉट द कॅम्पस इज ऑर्गनायझिंग ऍक्टिव्हिटीज आणि कोणत्या प्रकारचे इव्हेंट्स या कॅम्पसमध्ये होतात. त्याच्यानंतर दुसरं आहे वर्क. आर देअर इंटर्नशिप नियर बाय, म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे का जवळपास, त्याची इकोसिस्टीम आहे का, इंटर्नशिप मिळणार आहे का, त्या कॅम्पसच्या जवळपास असेल तर नक्कीच मिळेल, त्या कॅम्पसशी यांच्याशी संबंध असतील तर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर शारीरिक विकास अत्यंत महत्वाचा आहे, हॉबीज अत्यंत महत्वाचे आहे. मग मला खेळण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था आहे का, प्ले महत्वाचं आहे, स्लीप, मग त्या ठिकाणी हॉस्टेल्स आहेत का, मी जर बाहेरून आलो तर. पण हॉस्टेल जरी नसले तरी त्या ठिकाणी मला जर असं वाटलं की जाऊन एक नॅप घ्यावी, जसं गुगलच्या ऑफिसमध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहेत तिथे. मला जर जाऊन खेळायचं असेल तर ते आहे का, मला एखाद्या ठिकाणी जाऊन निवांत झोप घ्यायची असेल, ती झोप घेण्याची व्यवस्था आहे का, मला एखाद्या वेळेस मेडिटेशन करायचं असेल, ती व्यवस्था आहे का, माझं कॅम्पस ग्रीन आहे का, या कॅम्पसमध्ये मला ऑक्सिजन मिळेल, पोल्युटेड एअर पेक्षा मला बाहेर जाईल ते मला मिळतं का. आणि अत्यंत महत्वाचं, तरुणांना हे महत्वाचं काय आहे, या तरुणांना महत्वाचं एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे की मला मधून मधून खायला प्यायलाही लागतं, मी तरुण आहे, मी खात राहायला पाहिजे, हेल्दी फूड मिळायला पाहिजे, स्वच्छता असायला पाहिजे, अशा ठिकाणी मी जाईल. तिसरा सी जो अत्यंत महत्वाचा आहे तो कम्युनिटीचा आहे. म्हणजे कशा प्रकारची कम्युनिटी आहे, कशा प्रकारचं रिलेशन्स आहेत, तिथे मला सेफ वातावरण मिळेल का, मला काही प्रश्न आले तर मला त्या ठिकाणी काही, त्याला असं म्हणतात इंग्रजीमध्ये बिलॉंगिंगनेस, मला त्या संस्थेमध्ये आल्यानंतर बिलॉंगिंगनेस वाटेल काय, आर देअर पीपल दॅट थिंक लाईक मी, माझ्यासारखा विचार करणारे लोक त्या ठिकाणी आहेत का, सो आय कॅन फिट इन, मी त्या वातावरणामध्ये फिट इन व्हायला पाहिजे. तेव्हा अमेरिकन कल्चर मधलं वातावरण आहे का इथे, की माझं औरंगाबाद मधल्या शहरामधलं वातावरण आहे, किंवा भारतामध्ये जसं वातावरण आहे तसं वातावरण आहे का, हे कम्युनिटीचा एक भाग आहे. म्हणजे मी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जेल होईल, म्हणजे आय कॅन जेल विथ द एन्व्हायरमेंट, विथ द इकोसिस्टम. सो तो एक प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. देन चॅलेंज, विल द पीपल आय मीट पुश मी टू सक्सेड, मला सफलतेकडे पुढे ढकलणारे लोक आहेत का, ते मला बघायला पाहिजे. मला मोटिवेट करणारे, मला प्रोत्साहित करणारे लोक या संस्थेमध्ये आहेत का, ती संस्था तुम्हाला निवडायला पाहिजे. अशा आता कोविड-19 मध्ये संस्था सेफ आहे किंवा नाही, हायजिनिक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे व्यवस्था आहे किंवा नाही, ते सॅनिटाईज सातत्याने करणार आहेत किंवा नाही, महत्वाचं आहे. सेफ्टी, सिक्युरिटी, मुलींसाठी ते सिक्युअर आहे किंवा नाही, हे सगळे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न तुम्हाला त्या संस्थेला विचारायला पाहिजे आणि ज्या संस्थेमध्ये असतील त्या संस्थेमध्येच तुम्हाला जायला पाहिजे. त्याच्यानंतर फॅमिलिअरिटी, मला एकदम गेल्यानंतर वेगळं वातावरण दिसायला नको. मी जसं चीन मध्ये गेलो पहिल्यांदा, म्हणजे अर्थात युरोप मधल्या काही देशांमध्ये गेल्यानंतर मला तोच प्रश्न पडला, मी व्हेजिटेरियन आहे, मी जे खातो ते मला तिथे दिसलंच नाही.
ते मला मिळालंच नाही, पण ते गरजेचं आहे. फॅमिलिअरिटी पाहिजे. तर ती फॅमिलिअरिटी असेल तर आपली इफिशियन्सी वाढते, आपल्या अभ्यासामधले देखील एफिशियन्सी वाढते. तेव्हा फॅमिलिअरिटी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि कनेक्शन्स आहेत किंवा नाही. कॅन आय मीट द पीपल दॅट आय विल इंटरॅक्ट विथ. म्हणजे इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी येणार आहेत का, किंवा विद्यापीठाचे वरिष्ठ येणार आहेत का, तज्ज्ञ येणार आहेत का, परदेशातून कोणी लोक येणार आहेत का, ज्यांच्या बरोबर मी बोलू शकेल, माझे प्रश्न सोडवू शकेल. हा कम्युनिटीचा भाग आहे. आणि चौथा, तुमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून करिअर, ज्याला आम्ही शिक्षणाच्या भाषेमध्ये आउटकम म्हणतो. अल्टिमेटली तुम्ही शिकल्यानंतर आउटकम महत्वाचे आहे की नाही. आणि म्हणून आउटकम साठी या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स शिकवतात का? मी जो शिक्षणक्रम निवडलाय त्याच्या व्यतिरिक्त काही स्किल्स शिकवतात का? मला इंटरव्ह्यू स्किल शिकवतील का? मला कम्युनिकेशन स्किल्स शिकवतील का? मला प्रेझेंटेशन स्किल्स शिकवतील का? मला सेन्स मेकिंग स्किल्स शिकवतील का? मला मीडिया लिटरसी स्किल्स शिकवतील का? मला सोशल इंटेलिजन्स स्किल्स शिकवतील का? मला मॅथमॅटिकल स्किल्स जे आजच्या जगामध्ये लागतात ते शिकवतील का? महत्वाचं आहे. आणि करिअर मध्ये काय महत्वाचं आहे, तर करिअर मध्ये पॅशन, माझी जी पॅशन आहे ती पॅशन प्रॅक्टिस करण्यासाठी मला वातावरण मिळेल का? महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा आहे रिझल्ट्स. विल आय सी फायनान्शियल गेन्स फ्रॉम अटेंडिंग ए कॉलेज. मला दिसायला पाहिजे मी हे केल्यानंतर मला फायनान्शियल गेन माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. मला जो आयुष्यामध्ये लागणारा अनुभव आहे त्याचे एक्सपिरियन्सेस या ठिकाणी मिळणार आहेत का? मला त्या दृष्टीने प्रिपेअर करण्यात येणार आहे का? हा प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. वर्सॅटॅलिटी, तुम्ही एक त्या घोड्याच्या ज्या फ्लॅप असतात बग्गीच्या, तसं मला हे संस्था बनवणार आहे की माझ्यामध्ये वर्सॅटॅलिटी आणणार आहे? हा प्रश्न आपल्याला आहे. अशी संस्था, मग संस्थेचं रेप्युटेशन काय आहे, त्या रेप्युटेशनच्या माध्यमावरती त्यांचे करिअर आहे. मग इथे तुम्हाला प्रश्न विचारतील की तुमचे अॅलमनाय कोण कोण आहे, तुमचे अॅलमनाय कुठे कुठे गेलेले आहे, त्यांच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला विचारायला पाहिजे. आणि मग त्या सक्सेस स्टोरी कळल्यानंतर तुम्हाला कळेल की हा यांचे अॅलमनाय चांगले आहे. अॅलमनायचा फायदा एक असतो, अॅलमनाय ज्या संस्थेमध्ये असतो त्या संस्थेमध्ये तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी सुविधा असते. आणि म्हणून तुम्ही अॅलमनाय बद्दल विचारायला पाहिजे. शेवटचा सी आहे कॉस्ट. सॉरी मी थोडा वेळ घेतोय मॅडम, पण मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे. नाही सर, शेवटचा सी आहे हा कॉस्ट आहे. कॉस्ट मध्ये आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे की वर्थ काय आहे. मी हा प्रोग्राम केल्यानंतर त्याचं वर्थ काय आहे. व्हॉट डज द कॉलेज डिग्री प्रोव्हाइड मी. प्रॉफिट म्हणजे त्याला आपण म्हणूया की ही मी जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्याचं मला काय मिळणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. विल आय बी बेटर ऑफ फॉर द इन्व्हेस्टमेंट विच आय एम मेकिंग. म्हणजे माझी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही जी क्रिएट करणार आहेत त्या व्हॅल्यूची व्हॅल्यू मार्केटमध्ये राहणार आहे का, हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बर्डन, हाऊ विल आय मॅनेज टू पे बॅक द डेप्ट आय अक्रू. जे काही मी करणार आहे ते मी मॅनेज कसं करेल. तर गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे का, हा पण एक प्रश्न आहे. काही स्कॉलरशिप्स आहेत का मेरिटोरियस, हा पण प्रश्न तुम्हाला बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे. देन कंपॅरिझन. मग कंपॅरिझन त्याची गुणवत्ता बघून, त्याची कॉस्ट बघून, त्या संस्थेचं वातावरण बघून, त्या संस्थेमधली सेफ्टी बघून, त्या संस्थेमधले जे शिक्षक आहेत ते कसे शिकवतात, त्या संस्थेमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या संस्थेमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत, त्या संस्थेमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते लेटेस्ट आहेत किंवा नाही, हे पण तुम्हाला कम्पेअर करताना लक्षात येईल. आणि शेवटचं जे आहे ते बजेट आहे. जरी तुम्ही लोन घेऊन शिकला तरी तुम्हाला ते बघायला पाहिजे की तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये किती फायदा होणार आहे, तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळणार आहे,
हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जी संस्था देत असेल त्या संस्थेमध्ये तुम्हाला बघायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, शेवटी समअप करतो हे 5C चं काय बघायला पाहिजे तुम्हाला. लेटेस्ट ट्रेंडचं करिक्युलम आहे किंवा नाही. फक्त इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग त्या संस्थेमध्ये आहे की इतर पण आहेत गोष्टी जिथे तुम्ही जाऊन स्किल शिकू शकाल. म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत त्याला चॉईसेस म्हणतो आपण, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये ते आहे का. कॅम्पस कसं आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, करिअर साठी काही स्कोप आहे का, शिक्षक कसे आहेत, सेफ्टी आहे किंवा नाही, हे सगळे प्रश्न विचारायला पाहिजे. इंटर्नशिप आहे किंवा नाही, हे सगळे प्रश्न ज्या संस्थेमध्ये असतील ती संस्था डोळे झाकून तुम्हाला निवडायला काहीही हरकत नाही. हे मी तुम्हाला मुद्दाम मॅडमनी प्रश्नच असा विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर थोडं लांबलचक होतं, पण हे 5C अत्यंत महत्वाचे आहे. आणि आत्ताच्या कोरोनाच्या युगामध्ये तुमच्या भागामध्ये, कारण इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जगामध्ये काहीही शिकू शकता, तेव्हा तुम्ही पहिले सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ही वातावरण जर तुमच्या गावामध्ये असेल, तुमच्या भागामध्ये असेल, तुमच्या विभागामध्ये असेल, तर तुम्ही डोळे झाकून ती संस्था निवडा. हे सगळे बघितल्यानंतर असं मी मुद्दाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील मुद्दाम सांगू इच्छितो. मॅडम माझं उत्तर झालं. हो सर. सर, उत्तर जरी मोठं असलं तरी त्यातले मुद्दे आणि संदर्भ हे अतिशय मोलाचे होते. आणि मला वाटतं हे 5C चा फॉर्म्युला आम्हा सगळ्यांनाच, पालक नाही, स्टुडंट नाही, पण आम्हा फॅकल्टीला सुद्धा याचा नक्कीच उपयोग होईल. सर, पुढचा प्रश्न आपण अगदी थोडक्यात घेऊयात की आजकाल बहुतांशी पालकांचं कल हा मुंबई पुण्याकडे जाण्याचा असतो. तसं पाहिलं तर आज आपण जगाच्या पाठीवर कुठल्याही लेवलला किंवा कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यापर्यंत कनेक्ट होऊ शकतो. पण मग या बाबतीत तुम्ही मुलांना काय सल्ला द्याल? मला प्रश्न रिपीट करणार का, मला काही ऐकू नाही आलं. हो सर. सर, बहुतांशी पालकांचा असा कल असतो की मुंबई पुण्याकडे शिक्षणासाठी जावं, पण तसं पाहिलं तर आजच्या या टेक्नॉलॉजी युगामध्ये आपण जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत ऍट 1 क्लिक कनेक्ट होऊ शकतो. तसं पाहिलं तर मग आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? प्रश्न असा आहे की मुंबई पुण्याचे विद्यार्थी अमेरिकेत जाऊ इच्छितात. आता प्रश्न तसा राहिला नाहीये. स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिकेमधलं हे जगाच्या पाठीवर पहिल्या 10-15 विद्यापीठांमध्ये आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका ऑनलाईन कोर्समध्ये कम्प्युटर सायन्स साठी जे 400 विद्यार्थी शिकत होते त्यांच्यापेक्षा फिलिपिन्सचा विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईन कोर्स जॉईन केला त्यांनी त्या 400 विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त गुण मिळवले. तेव्हा असा गैरसमज तुम्ही काढून टाका. माझं पूर्ण शिक्षण नागपूरमध्ये झालं आहे, पण मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकलो. अब्दुल कलामांचं शिक्षण गावामध्ये झालं, आंबेडकरांचं शिक्षण छोट्या गावामध्ये झालं आणि ते पॅशनेटली शिकलेत. आता तर असं आहे की ऑनलाईन मुळे तुम्ही कोणत्याही जगाच्या पाठीवरच्या काहीही गोष्टी शिकू शकता. मला असं वाटतं की आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कुठे शिकता हे महत्वाचं नाहीये, कसं शिकता आणि किती पॅशनेटली शिकता हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर पॅशनेटली शिकलेत, राजकुमार हिराणी यांनी जे सिनेमे बनवले, तुम्ही बघितले सिनेमे सगळे, 3 इडियट्स आणि हे सगळे, त्याचं शिक्षण काही मुंबईमध्ये नाही झालं, त्याचं शिक्षण नागपूरमध्ये झालं. असे मी 1000 उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो जगामध्ये की ज्यांचं शिक्षण गावामध्ये झालं पण ते आज जगाच्या पाठीवर राज्य करतायत, मोठमोठ्या ठिकाणी शिकलेले आहेत. 1000 उदाहरणं आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला अशी उदाहरणं दिसतील की मुंबई पुण्यामध्ये शिकलेले विद्यार्थी तेवढे वर गेलेले नाही. हा गैरसमज तुम्ही आपल्या मनामधून काढून टाका. इट डिपेंड्स ऑन यू. तुमच्यामध्ये किती पॅशन आहे
कारण मी मुंबईमध्ये शिकवलेलं आहे. मी मुंबईमध्ये जवळजवळ 30 वर्षापासून आहे. तेव्हा मी कितीतरी विद्यार्थी बघितलेले आहेत, पण पॅशन ज्या विद्यार्थीमध्ये तोच पुढे जातो. मग तो मुंबईचा असो, पुण्याचा असो, अमेरिकेचा असो किंवा औरंगाबादचा असो किंवा गडचिरोलीचा असो. तेव्हा हे तुमच्यावर डिपेंड करतं. आणि आता टेक्नॉलॉजीमुळे तर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. येस सर, व्हेरी ट्रू. सर, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे वळू. व्हॉट ॲडवाइस यू वुड लाईक टू गिव्ह टू स्टुडंट्स टू फेस दिस फ्युचर चॅलेंज? याचं उत्तर एका वाक्यात मी तुम्हाला देऊ शकतो. ज्या माझ्या मुलीने, म्हणजे मलाही ते माहिती आहे आणि मी बोलतोय, पण माझी मुलगी तरुण आहे, 31 वर्षाचीच आहे आणि ती स्किल्स मध्ये कन्सल्टन्सी करते. तिने आता सोनम वांगचुक, ज्याची युनिव्हर्सिटी आहे लडाख मध्ये, 3 इडियट सिनेमा ज्याच्या याच्यावर बनलेला आहे, त्याच्याकडे लेक्चर देत असताना तिने सांगितलं, एक शब्द आहे, म्हणजे फ्युचर रेडी तुम्ही कधी व्हाल? तुमच्यामध्ये जेव्हा लवचिकता येईल, ज्याला इंग्रजी शब्द आहे रेझिलियन्स, रेझिलियंट माइंड, लवचिक माइंड, रिजिड माइंड नाही. म्हणजे जग बदलत आहे आणि हे जग बदलत असताना इंडस्ट्री पण बदलते आहे. तेव्हा तुम्हाला नवीन नवीन स्किल्स आपल्या आयुष्यामध्ये जन्मभर शिकायला लागतील. आणि म्हणून तुमचं माइंड आहे रेझिलियंट माइंड राहायला पाहिजे ऑलवेज. आज एक स्किल शिकायचं, त्याचा उपयोग करून तुमचा उद्योग, नोकरी करायची. नंतर ते कालबाह्य झालं तर नवीन स्किल शिकायचं. आणि म्हणून तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जन्मभर शिकण्यासाठी तयार राहा. त्याला आम्ही लाईफ लॉंग लर्निंग म्हणतो. जन्मभर तुम्हाला आता शिकत राहायला पाहिजे. आणि हे मोठमोठे डिग्री प्रोग्राम नाही, पण छोटे छोटे स्किल्स तुम्ही शिकलात आणि पुढे जात राहिला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सफलता मिळेल, अन्यथा मिळणार नाही. कारण स्किल्स बदलत आहेत, उद्योग बदलतो आहे. त्याच्यामुळे हे जन्मभर तुम्हाला स्किल्स शिकायला लागतील, कौशल्य शिकायला लागतील. आणि म्हणून तुमचं माइंड हे रेझिलियंट माइंड असणं आवश्यक आहे. सो बी रेझिलियंट, ज्याला आपण लवचिक म्हणतो. लवचिकता आपल्या जीवनामध्ये असू द्या. धन्यवाद सर. आज आपण दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मला वाटतं बरेच पालकांचे बरेचसे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचेही बरेचसे प्रश्न नक्कीच सुलभरित्या ते सोडवू शकतील असं मला वाटतं.